नाही, याच्यामध्ये जो टर्निंग आहे त्या टर्निंगवरती जो टेक्निकल स्नॅग आहे का हा विषय मी अधिकाऱ्यांकडनं समजून घेतोय। प्राथमिक स्वरूपात आता जे लक्षात आलेलं आहे 14 लोकांना याच्यामध्ये त्या तिकडे घटनेमध्ये त्यांना त्रास झालेला आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती ही पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडनं मी घेत होतो। मुंब्रा रेल्वे स्थानकाचा जो प्लॅटफॉर्मवर 3 आणि 4 आहे त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात टर्न आहे आणि त्या टर्नमध्ये ट्रेन जी आहे ती झटका लागते, त्यामुळे प्रवाशांना तोल जाऊ शकतो। अशा अनेक तक्रारी ज्या आहेत मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटना असेल, दिवा रेल्वे प्रवासी संघटना असेल यांनी केलेल्या आहेत। पण असं जोपर्यंत मोठी घटना होत नाही तोपर्यंत जी आहे जाग येत नाही। हे या बाबतीत काही आपण बोलणार आहात का किंवा सांगणार आहात का? प्रवासी संघटना देखील वारंवार आवाज उठवत होते। नाही, निश्चितच या सगळ्या गोष्टींची दखल शासन घेईल असं आपल्याला सांगतो, पण याचबरोबर ही घटना ही दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि अश्विनीजी वैष्णव यांच्या निदर्शनात हा विषय मी निश्चितपणे आणून देईन। त्यांना आतापर्यंत या गोष्टीची त्यांनी माहिती ही मागवलेली आहे। हे होते आमदार डावकर। त्यातला काही आता आकडा जो आहे तो आता थोड्या वेळ अजून कन्फर्म होईल, कारण की तिकडे आमची लोक आहेत, SDO आहेत, तहसीलदार आहेत, तिकडे माझं पूर्ण जिल्हा प्रशासनाची पूर्ण टीम तिकडे आहे। फक्त आम्हाला तेच बघायचं की अजून कोणी कॅज्युअलिटी आहेत का ते आता आम्ही पटकन शिफ्ट करतो। एकूण आकडा हा 13च्या वरती गेलेला आहे सर। नाही, आता तरी आम्ही 13 वरतीच आतापर्यंत माझ्याकडे इन्फॉर्मेशन 13ची आहे। 13 मधले 4 जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि उर्वरित लोकांवरती उपचार चालू आहेत। त्याच्यामुळे उपचार घेण्याचं काम चालू असताना जर काही घडलं तर ते तुम्हाला आम्ही अपडेट करू। तर ज्या ट्रेनमध्ये पडून लोकांचा अपघात झाला त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तर हीच ती ट्रेन आहे। तर या ट्रेनला नेमका हा धक्का कुणाचा लागला, हा अपघात नेमका कसा झाला, काय नेमकं घासून गेलंय या संदर्भात आता शोध लावला जाईल, तपास केला जाईल। हीच ती ट्रेन आहे जी CSMT पर्यंत जाणार होती, ज्यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झालाय। हे प्रवासी नेमके पडले कसे या संदर्भात अजूनही काही प्रश्न आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, ज्या ट्रेनचा हा अपघात झाला, ज्यातून हे प्रवासी पडले, ती ट्रेन CSMTला तर पोहोचली असेल, मात्र काय नेमकं आता समोर आलंय? जी माहिती आतापर्यंत पुढे येते त्यानुसार जो टर्निंग आहे, या टर्निंगच्या वेळेला जी लोकल होती ती कमी वेगाने धावत होती, परंतु बाजूनच म्हणजे हे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे, हा न्यूज 18 लोकमत असा काही दावा करत नाही आहे, परंतु प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की बाहेरगावी जाणारी जी पुष्पक एक्सप्रेस आहे ती जेव्हा बाजूने गेले तेव्हा त्या टर्निंगला 2 ट्रेनमधलं अंतर कमी झालं। लोकलमधले जे दाराला लटकलेले प्रवासी होते, जे रोजच त्या पद्धतीनं लटकून प्रवास करत असतात, त्यांच्यातलं आणि पुष्पक एक्सप्रेसमधलं जे अंतर आहे ते अतिशय कमी झालं, कारण त्या ठिकाणी टर्निंग होता आणि त्यामध्ये धक्का लागून हे जे सगळे प्रवासी आहेत जे बाहेर लटकलेले होते ते सगळे पडले आणि त्यातून हा अपघात झालेला आहे। आणि त्याचा एक मोठा धक्का, एक मोठा आवाज जो आहे तो सुद्धा आल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। आपण मगाशी थोड्या वेळापूर्वी काही प्रत्यक्षदर्शींच्या जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आतमध्ये होतो, पण तरीसुद्धा बाहेरचा जो धक्का आहे त्याचा आवाज आमच्यापर्यंत आला। आणि आतासुद्धा जो व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहतो आहोत की मोठी ट्रेन जी आहे ती जातीय आणि त्याच्यामधून काही प्रवासी जे या धडकेमध्ये ट्रॅकवर पडलेले आपल्याला बघायला मिळते। अत्यंत दुर्दैवी असा हा प्रकार म्हणावा लागेल। आणि आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यापैकी एकाला जो मृतावस्थेतच हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं होतं, तर 3घांचा मृत्यू झाल्याची आणखी मृत्यू झाल्याची बातमी जी आहे ती येते। त्यामुळे आता या अपघातात 4 जणांचे मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती पुढे येताना आपल्याला बघायला मिळते। बिलकुल प्रणाली, थोडंसं थांबवते, थेट जाऊयात। आदित्य ठाकरे बोलतायत तिथे। बघा, एक महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की रेल्वेचे अनेक अपघात या देशात घडत आहेत। गेल्या 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये जेवढे अपघात झालेले आहेत मला वाटत नाही तेवढे त्याच्या आधी एवढ्या पाठोपाठ झाले असतील। आत्ता जे झाले, सकाळी लोक त्या ट्रेनमधून बाहेर पडून मृत्युमुखी पडलेले आहेत। मला वाटतं मागच्या वर्षी देखील 1000पेक्षा जास्ती लोकांचा असाच मृत्यू झालेला आहे। रेल मंत्री वेगळ्या वेगळ्या कॉमिक आवाजमध्ये हल्ली भाषणे द्यायला सुरू झालेलं आहेत। कधी असं वाटतं ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत का, रेल मंत्री झालेत का? पण खऱ्या अर्थाने रेल्वेवर काम कोणी करत आहे का? रेल मंत्री आहेत की रील मंत्री आहेत? ह्यांना तुम्ही नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल?
पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळा काही फोकस तुमचं एसी ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे, पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठेतरी रेल मंत्री याचं उत्तर देतील. मुंब्रा में रेल हादसा हुआ है, लगभग 4 लोगों की मौत हुई है और कई लोग घायल हैं. आज सुबह का जो हादसा है वो दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन नया नहीं है. पिछले कई सालों में आप देख रहे हो बहुत सारे हादसे ऐसे ही रेलवे के साथ होते हैं, लेकिन जिम्मेदारी कोई लेता नहीं है. रेल मंत्री है कि रेल मंत्री ये पता नहीं है. सिर्फ इनॉग्रेशन करो, अलग अलग आवाज में कोई कॉमिक भाषण दे दो, लेकिन जो असली मसले हैं रेलवे के, जो मुद्दे हैं, उसी पे उनका ध्यान नहीं है. ये दुर्भाग्यपूर्ण है. सरकार के 11 साल पूरे हुए, उन्होंने आज एनडीए सरकार ने मोदी सरकार के 11 साल आज पूरे हुए हैं, उन्होंने अपना रिपोर्ट कार्ड पेश किया. किस वक्त देख रहे हैं? हालांकि सरकार रिपोर्ट कार्ड तो पेश किया होगा, लेकिन क्या हम जैसे आपके सामने खड़े रहते हैं और प्रेस कॉन्फ्रेंस में आते, क्या वो आते हैं 11 साल में? अमेरिका की मीडिया के सामने एक बार आए, लेकिन ऐसे कोई आता है क्या सामने? 11 साल में भ्रष्टाचार दूर किया है और जो LOP बिल्कुल 11 साल में ऐसे भ्रष्टाचार दूर किया है कि सारे भ्रष्टाचारी लोगों को भाजपा में लिया है. यही उनका काम रहा है. वॉशिंग मशीन में गए. चंद्रहार पाटिल का आज शिवसेना शिंदे गुट में प्रयोग कैसे देखते हैं? देखिए, देखते नहीं, लेकिन कभी कभी यही सोचते हैं कि ऐसे लोगों के लिए जिन्होंने हमने देखा, जिनको हमने पार्टी में लाया, एक उनको सामाजिक स्तर पे उनकी पहचान बनाई, जिसके लिए हमने अपने मित्र पक्ष से भी एक सीट ले ली. अभी यही ऐसे लोग जा रहे हैं खुद के कुछ स्वार्थ के लिए, तो क्या इनमें दिल है या नहीं है, ये कभी कभी सवाल आता है. बाकी कोई इम्पैक्ट नहीं होता, लेकिन ये उनकी छवि पे, उनके मन पे, उनके दिल पे बहुत सारी बातें कहते जाते हैं. महाराष्ट्र में जिस प्रकार से विधानसभा चुनाव हुआ है, क्या राहुल गांधी कह रहे हैं कि महाराष्ट्र राहुल द्रविड़ के गांधी कौन? राहुल गांधी ये कह रहे हैं कि मैच फिक्सिंग हुआ है. क्या बिहार में भी आपको लगता है कि गड़बड़ी हुई चुनाव में? देखिए, मैं यही कहना चाहता हूं कि मैं पहले से ही कहता आया हूं, ECI का मतलब है एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया. मैं ये भी कहता आया हूं कि इलेक्शन कमीशन का पूरा काम भाजपा के दफ्तर से ही होता है. जैसे हमारे पार्टी के स्प्लिट के बारे में उन्होंने रिजल्ट दिया था, या फिर अगर आप चुनाव देखें तो जो भी